नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, पावसाला सुरुवात झाली आहे. अगदी उकाड्यापासून जरी आपली सुटका झाली असली तरी पावसाळा म्हटलं की सोबतच सर्दी, खोकला, ताप आणि व्हायरल इन्फेक्शनची भीती वाढते. त्यामुळे पावसाळ्यात व्हायरल संक्रमणांपासून बचाव कसं करायचं या महत्त्वाच्या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ आणि कार्लातील आत्मसंतुलन केंद्राच्या संचालिका डॉक्टर मालविका तांबे. डॉक्टर, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. प्रेक्षक हो, तुम्हाला आरोग्याशी निगडीत कोणत्याही समस्या असतील तर तुम्ही थेट डॉक्टरांशी संवाद साधू शकता. डॉक्टरांची अपॉइंटमेंट बुक करू शकता. डॉक्टरांशी संपर्क साधण्यासाठी 8767270699 या क्रमांकावर संपर्क करा किंवा www.santulan.in या वेबसाईटला भेट द्या. आता आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, उकाड्यापासून सगळ्यांची सुटका झालेली आहे, पावसाला सुरुवात झालेली आहे, पण पावसाळा म्हटला की लोक लगेचच आजारी पडायला सुरुवात होते. अगदी सुरुवातीच्या काळात व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण खूप वाढतं. त्याचं नेमकं कारण काय? बघा, कसं होतं की पावसाळा सुरू झाला की सगळ्यात पहिले टेम्परेचर्स जे काही ड्रॉप होतात आणि बरोबरीने सगळीकडे मॉइश्चर वाढतं, म्हणजे वातावरणामध्ये पाण्याचं प्रमाण वाढायला लागतं आणि त्याच्यामुळे सगळीकडे जसं आपल्याला हिरवळ वाढताना दिसते ना, तसंच सगळे पण जीवजंतूसुद्धा वाढतात. तर नॅचरली व्हायरस आहेत, बॅक्टेरियाज आहे, ह्यांनासुद्धा हा काळ फोफवायला खूप मदत करतो, म्हणजे त्यांच्यासुद्धा लाईफला खूप सपोर्ट करत असतो आणि त्याच्यामुळे सगळीकडे आपल्याला हे संक्रमण वाढताना दिसतं. नॅचरली आता आपण बाहेर गेलो तर पाऊस पडला की चिखल होतो किंवा आपण घरामध्ये सुद्धा पाहिलं तर आपण ते ओले पाय घेऊन घरामध्ये येतो किंवा भाज्या पाले सगळं जे काही बाहेर आपल्याला अन्न धान्यसुद्धा सगळं दिसतं ते सुद्धा सगळीकडे कुठेतरी ओलं वगैरे होतं. या सगळ्यातनं सगळीकडे संक्रमण आपल्याला वाढताना दिसतं. म्हणजे काय की एकूणच स्वच्छतेची काळजी किंवा आपण वातावरणात जे काही बदल होतात त्याच्या हिशोबाने काळजी नाही घेतली की आजारपण हा लगेचच आपलं दार ठोठावतो आणि त्यामुळेच पावसाळा आल्याला जसा रिलीफ फील होतो ना, त्याचप्रमाणे लोकांना आजारपण सुद्धा वाढताना दिसतं. तर प्रत्येक गोष्टीला आपण म्हणतो ना की दोन साईड्स असतात, तशाप्रमाणे गरमीनंतर येणारा जो हा वर्षा ऋतू आहे हा आपल्याबरोबर आजारसुद्धा खूप प्रकारचे घेऊन येतो. त्यामुळे आपल्याला आपल्या स्वतःची काळजी घेणं जे आहे ते अत्यंत आवश्यक असतं. खरं आहे. पण डॉक्टर, व्हायरल इन्फेक्शनची सुरुवात झाली आहे, हे कसं ओळखायचं? कारण सुरुवातीला काही त्याची लक्षणे वगैरे दिसतात का? त्याविषयी सांगा. बघा, काय आहे की आपल्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचं संक्रमण रोगाची सुरुवात झाली तर आपल्याला सगळ्यात पहिले जो लक्षण जाणवणार आहे ते म्हणजे थकवा येणं. म्हणजे आपण बघा, कुठले जर का काम आपण कंटिन्यूअस करत असलो तर कशी शरीराची ताकद कमी होते ना, तशी आपली जी प्रतिकारशक्ती असते ती पावसाळ्याच्या काळात थोडी कमी झालेली असते आणि नॅचरली त्याच्यामुळे कुठलंही आपल्यावरती आक्रमण झालं की शरीर एकदा भांडायला लागलं की ताकद कमी वाटते. लोक बऱ्याचदा असं म्हणतात, अरे कसं तरी होतंय मला कालपासून. या कसं तरीमध्येच खरं आपलं लक्षण पहिलं जुळलेलं आहे. त्याच वेळेस आपण जर का काम करायला त्याच्यावरती सुरुवात केली तर कुठलाही आजार आहे तो बळावत नाही किंवा खूप जास्त प्रमाणात आपल्याला त्याचा त्रास होत नाही. आता या काळामध्ये सर्दी खोकला आहे तो साधारणपणे बऱ्याच लोकांना आपल्याला होताना दिसतो. तर आपण जर का सुरुवातीलाच काळजी घेतली तर 7-8 दिवस 10 दिवस जे लोकांना त्रास होतो त्याच्या जागी 2-3 दिवसातच आपल्याला हा त्रास जो आहे तो कमी करता येऊ शकतो. किंवा कोणाकोणाला जसं लूज मोशन्स वगैरेचा त्रास या काळामध्ये होताना दिसतो तर आपल्याला पोटामध्ये काहीतरी आपण म्हणतो ना असं चावल्यासारखं फिलिंग येतं किंवा अनइझीनेस जाणवतो, तर तिथे सुद्धा एक कसं तरी होण्याची भावना आहे ती तिथे सुद्धा असते. त्यामुळे रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं वाटलं किंवा अंगामध्ये ताप आल्यासारखं वाटलं तर लगेचच आपल्याला त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे, ते लक्षात ठेवा. बरोबरीने आपण सेकंड स्टेजचा विचार केला तर ताप वगैरे आपल्याला जाणवू शकतो, टेम्परेचर्स वाढू शकतात किंवा घशामध्ये खवखव जाणवू शकते, डोळ्यांमध्ये जडपणा जाणवू शकतो, काही लोकांना डोळे दुखताना वाटतात किंवा मुख्य डोकं वगैरे दुखताना वाटतं. तर अशा प्रकारची लक्षणं जी असतात ती जनरली आपल्या शरीरामध्ये व्हायरल इन्फेक्शनची असतात आणि त्वरित त्याच्यावरती काम केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा जो आहे तो मिळू शकतो. डॉक्टर, आजारी पडणारी जी लोक असतात, म्हणजे कोणताही सीझन झाला सुरू तर त्यांना सुरुवातीला जे आजारी पडतात त्यांची खऱ्या अर्थाने रोगप्रतिकार शक्ती फार कमी असते असं म्हणतात आणि पावसाळ्यामध्ये तर सगळ्यांचीच बऱ्यापैकी रोगप्रतिकार शक्ती कमी होते असंही ऐकलेलं आहे. तर त्याचं नेमकं कारण काय? बघा, एक आपल्याला विचार करायला पाहिजे की कुठलीही ऋतू जेव्हा बदलते, म्हणजे आत्ता आपण विचार केला तर आपण गरमीतनं जेव्हा वर्षा ऋतूकडे जातो आहे तर नॅचरली वातावरणात खूप सगळे बदल होतात. तर ह्या शरीराला त्या सगळ्या वातावरणाशी ॲडजस्ट करायला जो वेळ दिला पाहिजे तो आपण देत नाही. सध्याच्या काळामध्ये आपण कुठलेही आपल्या वागणुकीत बदल पटकन करत नाही. आता मी कित्येकदा बघते की लहान मुलं जी आहेत जी आता गरमीमध्ये खूप कोल्ड्रिंक आईस्क्रीम सगळं खात असतात, जरी पावसाळा सुरू झाला तरीसुद्धा बाहेर जाऊन आईस्क्रीम खाण्याचं प्रमाण काही पटकन थांबत नाही
आणि त्यामुळे आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, तो ऋतुचर्या. तर ऋतुचर्या जी असते ना, ती जसं आपण साधारण विचार केला की पहिली ऋतू संपते आणि दुसरी ऋतू सुरू होतीये, त्याच्यामधला जो संधिकाळ असतो त्याच्यामध्ये एकाच्या गोष्टी आपल्याला थांबत जायला पाहिजे आणि दुसऱ्याच्या सुरू करायला पाहिजे. तशा प्रकारचं कुठलंही ट्रान्झिशन आपण सध्याच्या काळात करत नाही आणि त्याच्यामुळेच सगळ्यांना हे जो आपण म्हणतो ना की चेंज होणारी ऋतू आहे त्यावेळेस नॅचरली सीझनल जे प्रॉब्लेम्स आहेत ते खूप आपल्याला वाढताना दिसतात. तर म्हणून प्रतिकारशक्ती आहे ती नॅचरली कमी होते शरीराची, कारण की तुम्ही कुठल्या तरी गोष्टीशी ॲडजस्ट करत असता. मी मगाशी म्हटलं तसं की आपल्या शरीराच्या शक्तीचा वापर कुठे दुसरीकडे होत असला तर नॅचरली प्रतिकारशक्ती जी आहे ती कमी होते. त्यामुळे प्रत्येकाने या काळामध्ये काळजी घेणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. आता काळजी किती सोपी असू शकते की तुम्ही आईस्क्रीमपासून तुम्हाला पुढे जायचं, तुम्ही काय करू शकता, तर आईस्क्रीम जरी खायचं असलं तर आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तुम्ही गरम पाणी जे आहे ते नक्की प्या. हे नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा आपल्याला कुठले इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतील तेव्हा शरीरामध्ये गरम पाणी गेलं ना तर कुठल्याही इन्फेक्शनशी आपल्या शरीराला भांडायला मदत मिळते. तर सकाळी उठल्यावरती या ऋतुसंधीच्या काळामध्ये तुम्ही जर का एक ग्लासभर गरम मस्त पाणी प्यायला, चहा प्यायला सगळे लोक उत्सुक असतात की नाही, तर चहापेक्षा पहिले जर का आपण एक ग्लासभर गरम पाणी प्यायलो तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. म्हणजे नुसतं पावसाळ्याच्या काळातच नव्हे तर तुम्ही कुठल्याही ऋतुसंधीमध्ये गरम पाणी प्यायलं तर त्याचा तुमच्या शरीराला फायदा होतो. तसेच छोट्या छोट्या गोष्टींचं जर का पालन केलं ना तर आपल्याला प्रतिकारशक्ती जी आहे ती टिकवून ठेवण्यामध्ये मदत जी आहे ती करता येऊ शकते. नक्कीच. डॉक्टर, जशी रोगप्रतिकारशक्ती पावसाळ्यात कमकुवत असते तशा पद्धतीने पचनशक्तीवर देखील पावसाळ्यात काही परिणाम होताना बघायला मिळतो. तर अशा दिवसांमध्ये नेमकं काय खाल्लं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे? बघा कसं आहे की आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की शरीरातली मुख्य ताकद काय आहे, तर ती पचनशक्ती असते. म्हणजे शरीरातली अग्नी जी आहे ती जेवढं व्यवस्थित काम करते तेवढं आपल्या शरीरातले सगळ्या चयापचय क्रिया आहेत त्या व्यवस्थित चालतात. कुठलंही आपण इन्फेक्शन जेव्हा म्हणतो तेव्हा होतं काय, तर आपल्या शरीरातल्या ज्या चयापचय क्रिया व्यवस्थित चालत असतात त्यांच्यावरती जाऊन हे व्हायरस बॅक्टेरियाज अटॅक करतात आणि त्याच्यातनं सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ते क्रिएट होतात. त्यामुळे पचनशक्तीचा विचार जो आहे तो आपल्याला प्रत्येक संक्रमणामध्ये करावाच लागतो आणि पचनशक्ती जर का व्यवस्थित असली तर शरीरातले सगळे अवयव जे आहेत ते व्यवस्थित काम करू शकतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती आहे, पचनशक्ती आहे, या दोन काही वेगळ्या गोष्टी नाही आहेत, या एकामेकावरती डिपेंडंटच गोष्टी आहेत. त्यामुळे नॅचरली पावसाळ्यामध्ये पचनशक्ती अग्नी कमी होतो. आत्तापर्यंत आपण बघतोय वातावरणात सगळीकडे टेम्परेचर्स खूप वाढलेले आहेत आणि सडनली हे टेम्परेचर्समध्ये जे ड्रॉप होतात त्याचबरोबरीने आपल्या शरीरातली सुद्धा पचनशक्ती कमी होते. म्हणजे येणारा जो व्हायरस आहे त्याच्यावरती जी बंदूक आपल्याला झाडायची आहे ती आपल्या पचनशक्तीच्या अग्नीतच येणार आहे ना. तर त्यामुळे ते काम करण्याकरता आपल्या शरीराची पचनशक्ती व्यवस्थित ठेवावी लागते. आता साधा सोपा उपाय जो मी तुम्हाला सांगितलं की गरम पाणी प्या, तर गरम पाण्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर जेव्हा आपण तो पाणी जो आहे त्याचा पेला आपण गरम करतो, म्हणजे एखाद्या टोपात ठेवून एखाद्या पातेल्यात ठेवून, तर अग्नीचाच संस्कार त्याच्यावरती झाला ना. तर ही जी अग्नी आहे ते आपल्या शरीरात सुद्धा जाऊन त्या पचनाग्नीला मदत करणार आहे. पर्यायाने जी आपली प्रतिकारशक्ती आहे ती त्याच्यातनं सुधारणार आहे. त्यामुळे गरम पाणी जेव्हा आपण करतो आहोत तेव्हा तो अग्नी संस्कार जो आहे तो खूप महत्त्वाचा असतो. असंच आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शरीरामध्ये अग्नी म्हणजे आपलं पचन वाढवायला मदत करू शकतात. तर आता साधं आल्यासारखी छोटी गोष्ट आहे, ती जर का आपण या गरम पाणी उकळत असताना त्याच्यामध्ये थोडंसं आलं किसून घातलं तर त्या आल्याने सुद्धा आपल्या शरीरामध्ये पचनशक्ती वाढते आणि पर्यायाने आपल्याला आपली जी शरीराची प्रतिकार क्षमता आहे ती सुद्धा वाढायला मदत मिळते. तर आपण बघितलं तर या काळामध्ये सगळे म्हणतात अरे मस्त आलं घालून चहा पिऊया. तर हे आलंय कुठून, तर हे आपलं जे काही आपलं प्राचीन परंपरा आहे त्याच्यातनं ज्यांना माहिती होतं की आलं आपल्या शरीरामध्ये पचनशक्ती वाढवायला मदत करणार आहे त्यांनी आपल्याला ही सवय लावून दिली की अरे तुम्ही मस्त या काळामध्ये आलं घालून चहा प्या. तर त्याच्या जागी आपण आता काय विचार करतो की चहा न पिता आपण म्हणतो की आपण ग्रीन टी फक्त पिऊया. काही हरकत काही नाही त्याच्यामध्ये, पण एक छोटीशी मदत जी आपल्याला शरीरामध्ये मिळू शकत होती ती सगळे आपण सध्या विसरून चाललेलो आहोत. त्याच्या जागी लोक काय करतात, तर जो चहा आहे काळा तो उकळून 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 असं मस्त कडक करून पितात. कडकपणा चहाच्या रंगाचा नसतो हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्याला चहाच्या रंगाचा कडकपणा आहे तो शरीरामध्ये मदत नाही करणार आहे. आपल्याला चहामध्ये असलेला जो खरा शरीराच्या पचनशक्तीला मदत करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आपल्याला फायदा होईल. तर आलं घातलं, त्याच्याबरोबर आपण जर का गवती चहा घातल्या, एखाद दोन शक्य असलं आणि आवडत असलं तर लवंग तुम्ही त्याच्यामध्ये घातल्या, एखादी काळी मिरी घातली तर त्याचा आपल्याला फायदा जो आहे तो जास्त प्रमाणात होताना दिसेल. म्हणजे एस्पेशली लहान मुलं वगैरे जे आहेत की ज्यांना आपण नॉर्मल ब्लॅक टी जी आहे ती प्यायला नाही सांगतो त्यांना आपण संतुलनचा जो सॅन अमृत चहा आहे
तो प्यायला सांगतो. तर त्याच्यामध्ये असलेल्या ज्या वेगवेगळ्या हर्ब्स आहेत त्याच्यातनं आपल्या शरीरातले पचनशक्ती जी आहे ती वाढायला मदत मिळते आणि मुलांना हा चहा जो आहे मनापासून आवडतो. तर त्यामुळे उलट घरच्या प्रत्येक व्यक्तीने जसाच पावसाळा सुरू होईल तसं हा सॅन अमृत टी जो आहे तो प्यायला सुरुवात केली सकाळ संध्याकाळ 1-1 कप, तर त्याच्यातनं सुद्धा आपली प्रतिकारशक्ती जी आहे ती वाढायला मदत जी आहे ती आपण करू शकतो. बरं, नक्कीच. डॉक्टर, लहान मुलांनी किंवा आता मोठ्या माणसांनी आपली दिवसाची सुरुवात कशी करायला पाहिजे पावसाळ्यात याविषयी तुम्ही सांगितलं. डॉक्टर, बऱ्याचदा असं ऐकलेलं आहे की पावसाळ्यात ना पालेभाज्या नाही खायला पाहिजेत आणि पालेभाज्या तर आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात, तर त्याविषयी जरा सांगा तुम्ही. बघा कसं आहे, पालेभाज्या ज्या आहेत त्या पचायला आधीच आयुर्वेदामध्ये अवघड सांगितलेल्या आहेत. म्हणजे फळभाज्यांपेक्षा पालेभाज्या कमी स्तराच्या समजल्या जातात आणि त्यातून आपल्याकडे कसं होतं, आत्ता सध्याच्या काळामध्ये स्वच्छतेची काळजी काही घेतली जात नाही. पालेभाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित शिजल्या पाहिजे, त्याच्या आधी व्यवस्थित धुवायला पाहिजेत. त्याच्यामध्ये सुद्धा आपण मिठाचं पाणी करून त्याच्यामध्ये थोडा वेळ पालेभाज्या जर का बुडवून ठेवल्या, नंतर स्वच्छ पाण्याने धुतल्या आणि मग नंतर त्यांना व्यवस्थित निवडून तुम्ही जर का चिरून नीट शिजवून खाल्ल्या तर त्या त्यातल्या त्यात पचू शकतात. पण ह्याच्यामध्ये कुठेही थोडी पण चूक झाली की त्याच्यातनं गडबड जी आहे ती सुरू होते. आता आपण जर का ही पालेभाजी घरामध्ये खाल्ली तर एखाद वेळेस त्रास होण्याची शक्यता कमी, पण तेच तुम्ही बाहेर कुठल्या तरी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जाऊन जर का विचार केला की मस्त जाऊन मी पालक पनीर खातो, तर तुम्हाला शाश्वती आहे का की समोरचा तुमच्याकरता ही सगळी काळजी घेणार आहे. आता सध्याच्या काळात तर वेगवेगळे नॅचरल धुण्याचे सगळे साबण वगैरे जे आहेत, साबण म्हणजे क्लेन्झिंग लिक्विड जे आहेत ते मिळतात आहेत की ज्याच्यातनं आपण या पालेभाज्या धुवून काढू शकतो. तर ही मेहनत कोणीतरी करायला पाहिजे जर का पालेभाजी खायची इच्छा असली तर. नाहीतर या काळामध्ये पालेभाज्या कम्प्लिटली तुम्ही अवॉइड केलेल्या जास्त बऱ्या राहतील. नाही तर त्याच्यामुळे पोटामध्ये नाना तऱ्हेचे इन्फेक्शन्स होऊन लूज मोशन्स होणं, पोटामध्ये दुखणं, काही लोकांना तर लिटरली म्हणजे इतका त्रास होतो की लूज मोशन्स उलट्या होऊन बऱ्याचदा या काळामध्ये हॉस्पिटलाइजसुद्धा लोकांना व्हावं लागतं. त्यामुळे स्वच्छतेची काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि त्याच्याकरता म्हणून फळभाज्या या काळामध्ये खाल्लेल्या जास्त बऱ्या राहतील आणि नाहीतर व्यवस्थित स्वच्छतेची काळजी घेऊन फक्त पालेभाज्या खाल्ल्या तरच चालतील. नक्कीच. म्हणजे एकंदरीत आपण काळजी घेऊन समजा पालेभाज्या खाल्ल्या व्यवस्थित धुवून आणि शिजवून तर त्याचा नक्कीच काही आपल्याला हार्म होणार नाहीये. डॉक्टर, आता पावसाळ्यामध्ये जसं सुरुवातीला म्हणाले की व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण खूप वाढतं, तर आपल्या घरातील लहान मुलांची किंवा ज्येष्ठ नागरिकांची या व्हायरल इन्फेक्शन पासून आपल्याला त्यांचा समजा बचाव करायचा असेल तर कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे? खूपच चांगला प्रश्न आहे, कारण की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर देन क्युअर. आता आयुर्वेद कसं आहे, आयुर्वेद प्रिव्हेन्शनमध्ये खूप विश्वास ठेवतं. आपल्याकडे धूपन म्हणून एक प्रक्रिया सांगितलेली आहे. तर जसं संतुलनमध्ये श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांनी संतुलनचा एक टेंडरनेस धूप, प्युरिफायर धूप तर हे तयार केलेले आहेत. त्याच्याने काय होतं, तर जेव्हा तुम्ही याचा स्मोक तयार करता तेव्हा तुमच्या घरामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे जे संक्रमण वाढवणारे व्हायरस बॅक्टेरियाज डेव्हलप होतात हे आपल्याला कमी करायला मदत करता येते. आणि ह्याच्यावरती रिसर्चसुद्धा झालेला आहे. म्हणजे स्मोक थेरपी जी आयुर्वेदाची आहे त्याच्यातनं हे सगळे चांगले परिणाम आपल्याला मिळतात, हे रिसर्चद्वारा प्रूव्हसुद्धा झालेलं आहे. तर तुम्हाला घरामध्ये शक्य असलं तर लहान मूल एस्पेशली ज्या रूममध्ये झोपत असेल तिथे संतुलनचं टेंडरनेस धूप जे आहे ते व्यवस्थित संध्याकाळी सकाळी व्यवस्थित फिरवावं आणि त्याच्यातनं पूर्ण काना कोपरा आपण म्हणतो ना तिथोर सगळीकडे हा धूप पोचलेला उत्तम. इवन मुलांचे जे बेडिंग्स असतात ते तुम्ही याच्याने धुपवू शकता. मुलांचे जे घालायचे कपडे आहेत त्याचंसुद्धा धुपन केलेलं जास्त उत्तम राहील. आणि घरामध्ये जर का ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्याकरता सुद्धा संतुलनचा प्युरिफायर धूप जो आहे तो नक्की नियमाने वापरा. हे ऐकायला आपल्याला खूप वेगळं वाटतं, कारण की आपल्याकडे कसं आहे की धूप आपण कोणासमोर करतो तो फक्त देवासमोर केला जातो. तर तसं नसतं. देवाकरता ज्या ज्या करण्याच्या गोष्टी आहेत त्या ॲक्च्युली आपल्याच शरीराला मदत करणाऱ्या आहेत. ते नेहमी लक्षात ठेवा. श्रद्धेचा विषय जिथे येतो तिथे व्यक्ती श्रद्धा ठेवून काम पहिल्याच्या काळात करायचा. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या स्वास्थ्याशी ज्या जुळलेल्या आहेत त्या आपल्याला स्पिरिच्युअल दृष्टीने समजवलेल्या आहेत. पण घरामध्ये धूपन जे आहे ते प्रत्येकाने नियमित जर का या काळामध्ये केलं तर सगळ्या संक्रमणांपासून बचाव होण्यामध्ये आपल्याला मदत करता येऊ शकते. नक्कीच. डॉक्टर, व्हायरल इन्फेक्शनमध्ये सर्दी खोकल्याचं प्रमाण पावसाळ्यामध्ये जास्त पाहायला मिळतं. तर सर्दी खोकला टाळण्यासाठी स्वयंपाकघरात ज्या गोष्टी असतात आपल्या, जसं सुंठा वगैरे असेल, हळद असेल, त्या सगळ्यांचा वापर करून एखादा काढा वगैरे आपण बनवून पिऊ शकतो का? त्याविषयी थोडक्यात सांगा. बघा कसं असतं की आपल्याला सुंठ आहे, मिरी आहे, घरामध्ये तुम्ही जसं म्हटलं तसं दालचिनी असते, हळद असते, या सगळ्यांचा वापर करून काढा तयार करता येऊ शकतो. पण त्याची चांगली प्रत असणं गरजेचं असतं. जे आपण कॉम्बिनेशन्स म्हणतो ते व्यवस्थित असले पाहिजे की जे आपण वापरले तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल.
म्हणून जनरली आपण असं सांगतो की घरी तुम्हाला जर का काढा करून प्यायचा असेल तर छोटासा 1-2 जी आपली काळी मिरी असते त्याचे तुकडे, त्याच्यानंतर छोटासा दालचिनीचा तुकडा, त्याच्याबरोबरीने आपण इच्छा असली तर तुम्हाला मगाशी सांगितलं तसं सुंठ, आलं असं सगळं गवती चहा वगैरे तो टाकून तुम्ही चहा जो आहे तो तयार करू शकता. पण याच्यामध्ये कुठेही प्रपोर्शनमध्ये चूक झाली तर मग गडबड होते, कारण की घरगुती गोष्टी जोपर्यंत माइल्ड फॉर्ममध्ये असतील तोपर्यंत चालतात, पण त्याचं कुठेही काढा वगैरे स्वरूपात आपण जेव्हा करायला जातो तेव्हा बऱ्याचदा लोकांना हीटचा त्रास होताना दिसतो. आणि मग एकीकडे आपण संक्रमणापासून वाचायचा प्रयत्न करतोय, दुसरीकडे कुठेतरी शरीरावरती फोड येणं, तोंडामध्ये छाले येणं, खूप जास्त प्रमाणात शरीरामध्ये हीट जाणवणं वगैरे अशा प्रकारचे त्रास होताना असतात. आणि मग लोक म्हणतात बघा आयुर्वेदाचं काहीतरी घरगुती आपण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं मला त्रास झाला. त्यामुळे औषधी उपयोग आपण जेव्हा काढायच्या स्वरूपात म्हणतोय तेव्हा व्यवस्थित फॉर्म्युलेटेड गोष्ट घेणं जे आहे ते जास्त उत्तम असतं. म्हणून मगाशी सांगितलं तसं सॅन अमृत चहा जर का तुम्ही सकाळ संध्याकाळ घरी करून प्यायलात तर ते प्रॉपर तयार केलेलं फॉर्म्युलेशन आहे. त्याच्यामध्ये हीटिंग बरोबर कूलिंग म्हणजे त्याला बॅलन्स कसं करायचं आणि तरी त्याचा फायदा आपल्या प्रतिकारशक्तीला होईल असा तो फॉर्म्युला तयार केला गेलेला आहे. तसंच फॉर्म्युला K2 म्हणून आपला एक घरी तुम्ही काढा तयार करून घेऊ शकता. तर त्याच्यामधल्या सुद्धा ज्या महत्त्वाच्या सगळ्या वनस्पती आहेत त्या आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढायला मदत करतात. कफाचा चुकीचा त्रास जो आहे तो शरीरामध्ये होऊ देत नाही. उलट जेव्हा कोविड सारखा संक्रमणाचा काळ होता तेव्हा सुद्धा या दोन्हीचे खूप चांगले परिणाम आपल्याला पेशंट्समध्ये दिसलेले आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात तर प्रत्येकाने हे जर का घरामध्ये ठेवलं तर त्याचा त्यांना फायदा नक्की मिळू शकेल. त्यामुळे घरगुती नुसता काढा बनवून पिण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे फॉर्म्युलेटेड जर का काढे करून प्यायला तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा मिळू शकेल. पण तरीही इच्छा असली तर तुम्ही त्याच्यामध्ये आलं, गवती चहा, दालचिनी वगैरे सांगितलं तसं तुम्ही घरी काहीतरी माइल्ड टी करून जे आहे ते पिऊ शकता. बरं डॉक्टर, आता पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पोटाचे विकारही खूप बळावतात. तर पाणी शुद्ध ठेवण्यासाठी आयुर्वेदानुसार काय सल्ला दिलेला आहे? बघा पाणी शुद्ध ठेवणं एवढंच नव्हे तर इवन अननोन पाणी कधी पिऊ नये असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेस पाणी जे आहे ते उकळूनच प्यावं असा सल्ला आयुर्वेदात दिलेला आहे. तर आपलं नेहमी म्हणणं असं असतं की कमीत कमी 20 मिनिटं तरी पाणी उकळावं पाण्याला संतुलित ठेवण्याच्या दृष्टीने आणि तुमची पचनशक्ती पण वाढावी, शरीरामध्ये तुमची प्रतिकारशक्ती वाढावी. याच्याकरता संतुलन फार्मसीमध्ये आपण स्पेशली जलसंतुलन नावाचं एक पावडर तयार करतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 6 वनस्पती आहे, म्हणजे वाळा आहे, त्याच्यानंतर नागरमोथा वगैरे सारख्या वनस्पती आहे, सुंठ आहे. तर त्याच्यातनं शरीरामध्ये पचनशक्ती वाढते. आता हे तुम्ही पावडर साधारण उकळून 20 मिनिटं घेतली तर पाण्याला मस्त वास सुद्धा येतो, सुगंध येतो आणि ते पाणी पचायला सुद्धा सोपं पडतं. याच्यावरती अग्निसंस्कार सुद्धा होतो. आता हे सगळं कसं वापरायचं याच्याकरता माझं जे यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावानी, त्याच्यामध्ये तुम्ही मिरॅकल वॉटर म्हणून व्हिडिओ आहे तर तो तुम्ही नक्की बघा आणि तशा प्रकारे पाणी जे आहे ते तयार करून प्या. नक्कीच डॉक्टर, प्रेक्षकांना तुम्ही पावसाळ्यामध्ये संतुलनचा एखादा असा काढा असेल किंवा च्यवनप्राश असेल जे रेग्युलरली घेतलंच पाहिजे त्याविषयी काहीतरी सांगा. बघा कसं असतं की आपल्याकडे समाजामध्ये एक जो मला चुकीचा थॉट प्रोसेस सगळीकडे दिसतो, च्यवनप्राश म्हणजे त्यांना वाटतं की फक्त थंडीच्याच काळात घेतलेला उत्तम असतो. पण तसं नसतं. च्यवनप्राश खरं आयुर्वेदाने अख्खं वर्षभर घ्यायला सांगितलेलं आहे, कारण की इम्युनिटी त्याच्याने खूप व्यवस्थित राहायला मदत मिळते. आणि एस्पेशली आपल्या या पावसाळ्याच्या काळात तर नक्कीच च्यवनप्राश नियमित घेतला पाहिजे, कारण की त्याचा आपल्याला फायदा आपल्या प्रतिकारशक्ती वाढण्यामध्ये दिसतो. आणि तसंच आपले सायनसेस आहेत, आपला अख्खा जो ऊर्ध्व जत्रुगत आपण म्हणतो ना की कानाची जी आपली सेफ्टी आहे ती त्याच्यातनं राहू शकते, तर ते तुम्ही नक्की करायला पाहिजे. तर च्यवनप्राश जो आहे तो सकाळ संध्याकाळ नियमित घ्यावा. लहान मुलांना तुम्ही च्यवनप्राश देऊ शकता. घरातली जी मोठं आहेत त्यांनी आत्मप्राश घेतलेला जास्त उत्तम राहील, कारण की त्याच्यातनं आपली इम्युनिटी जास्त बिल्डअप व्हायला मदत मिळते. आणि एस्पेशली कोविडच्या काळात सुद्धा आपल्याकडे कित्येक पेशंट्सचे अनुभव आहेत की नियमित आत्मप्राश घेतल्यामुळे कुठलाही संक्रमण झालेल्या व्यक्तीचं सुद्धा जेव्हा ते संपर्कात आलेले आहेत तेव्हा कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांना झालेला नाही. त्यामुळे सकाळ संध्याकाळ नियमाने 1-1 चमचा जर का च्यवनप्राश घेतला गेला तर त्याचासुद्धा आपल्याला खूप फायदा होताना दिसतो. आणि तसंच धात्री रसायनसारखं जे आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी वाढवणारं रसायन संतुलनचं आहे तेही जर का नियमितपणे घेतलं गेलं तर त्याचाही आपल्याला खूप फायदा होताना दिसतो. बरोबरीने मी हे पण सांगेन की ज्याला जमत असेल, आता तुम्ही पावसाळ्यातनं बाहेरून ओले पाय घेऊन आला तर लोक फक्त त्याला कोरडे करून टाकतात. तर टेम्परेचर्स पायाचे जे आहेत ते आपल्याला मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे ओले होऊन जर का तुम्ही घराच्या आत आलात तर कपडे तर लगेच बदलाच, पण त्याचबरोबरीने तुमचे पाय जे आहेत ते गरम पाण्यामध्ये सुद्धा बुडवून ठेवा
आणि तसंच पायाला वगैरे सुद्धा कुठलं संक्रमण होऊ नये याच्याकरता रोज रात्री झोपत असताना संतुलनचं पादाभ्यंग घृत वापरून तुम्ही जर का पादाभ्यंग नियमित केलं तर त्याच्याने सुद्धा शरीरात प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते आणि कुठल्याही प्रकारचा त्रास जो आहे शरीरामध्ये तो राहत नाही. नक्कीच. डॉक्टर, जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न की पावसाळ्यात निरोगी आणि फिट राहण्यासाठी कोणती एक अशी एक महत्त्वाची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे? ॲक्च्युली होतं कसं की पावसाळा संपला की सकाळी ढग असतात, त्यामुळे लोक उशिरा उठायला सुरू करतात. ही आपल्या अग्नीकरता अत्यंत चुकीची गोष्ट असते. त्यामुळे उलट पावसाळ्याच्या काळामध्ये तुम्ही वेळेत उठावं आणि प्राणायाम जो आहे तो नक्की करा, कारण की प्राणायाम तुम्ही जेवढा नियमित कराल तेवढा त्याचा फायदा तुम्हाला मिळतो आणि कुठल्याही संक्रामक रोगापासून आपण लांब राहू शकतो. आणि दुसरं महत्त्वाचं असतं, पावसाळा आहे म्हणून लोक चालायला टाळायला लागतात की बाहेर गेलो तर मी ओला होणार आहे म्हणून त्यापेक्षा चालायला नको आणि म्हणून घरी बसून राहतात. तर तसं न करता उलट घरातल्या घरात जर का तुम्ही नियमित चालणं ठेवलं तर त्याच्याने तुमच्या शरीरामध्ये सर्क्युलेशन व्यवस्थित राहतं आणि त्याच्याने पर्यायाने शरीरातली अग्नी व्यवस्थित राहते आणि मग तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्यामुळे कमीत कमी घरामध्ये 20 ते 25 मिनटं तुम्ही चालणं नक्की तुमचं चालू ठेवा. कुठल्याही प्रकारचा व्यायाम प्रकार केला तर त्याचा आपल्याला फायदा नक्की मिळतो. आणि सूर्य या काळात नसतो, त्यामुळे सूर्यनमस्कार सुद्धा अगदी नियमाने घालावे की त्याच्याने सुद्धा आपल्या शरीरामधली अग्नी जी आहे ती व्यवस्थित राहायला आपल्याला मदत जी आहे ती मिळू शकते. त्यामुळे सूर्य देवता नसला तरी त्या सूर्य देवतेची उपासना आपल्याला शरीरामध्ये कशी करता येऊ शकते, या सगळ्याचे उपचार आपल्याला आयुर्वेदामध्ये व्यवस्थितपणे सांगितलेले मिळतात. नक्कीच. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांना पावसाळ्यामध्ये व्हायरल इन्फेक्शनपासून स्वतःचा कसा बचाव केला पाहिजे या अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर तुम्ही मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आभार. मलाही आनंद आहे. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.